मी पेरणी करून घेते. तुला यायला सांगितलेलं होतं. भाकरी घेऊन आली ना. कसल्या बिया आहेत? कारल्याच्या बिया. पहिल्यांदा घालते ना. बघूया अस्मीच्या हाताने कशा येत आहेत त्या. अस्मी झाली भाकरी वाजून? आता सुरुवात केली. ओके, मम्मीना खाली गेलेत ना. चल मी पण खाली जातो. आणि तू मागून येशील. तुला पण यायला सांगितलं नाही ना. हा लवकर भाकऱ्या वाच. आज पावसानं थोडासा विसावा घेतला नाही, थोडी विश्रांती घेतला नाही. आता सकाळपर्यंत लागत होता आणि थोडीशी विश्रांती घेतला नाही. तर आज आम्ही वापोडा बोलतात गावी वापोडा किंवा रोपटा, त्या सर्व भाजी वगैरे टाकतात आणि ते टाकतोय. भाजी पेरण्यासाठी जातोय. गावाला आल्यानंतर आई वडिलांच्या सोबत काम करायचं मित्रांनो. कधीही शेतावर जायचं. भलेही तुम्ही काही काम नाही केलं तरी चालतं, पण तिथे जाऊन उभं राहायला तरी त्यांना बरं वाटतं. तेच आहे. आणि आज पेरणी करायला जातोय त्याची. मिरची, दोडका, गवार हे सगळं भाजी पेरतो आम्ही त्याच्यात. आणखी खास करून काकडी आपल्या आवडती, चिबूड हे सगळं पेरण्यासाठी जातोय. आणि तो खाली वापडा भाजला नाही आहे. पप्पांना पुढे गेलेत. मला बोलले लगेच जातोय. आजचं वातावरण बघा मित्रांनो, पावसाळ्याचंच आहे असं की पूर्ण ऊन नाही कुठेही, पण थोडी पावसाने विश्रांती घेतला नाही त्याच्यामुळं खाली जातोय. हे बघा पाणी साचू नये शेतामध्ये, पण आज विश्रांती घेतला नाही. असं नाही की कंटिन्यू लागतोय. आणि तर 8 दिवस होत होतं की थांबायचंच नाही, शितळी थांबायचीच नाही. तर आता थांबलाय आणि आता शेतावर जातो मस्तपैकी आणि तिथला ब्लॉग बनवूया मित्रांनो. या अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांची खरोखर चिंता वाढली, कारण अजून पेरणी झाली नाही आणि पाऊस खूप लागतोय. कधी पाऊस जाईल, दडी मारेल याची शेतकरी वाट बघतोय बघा. कारण का पेरणीच्या अगोदर लोक फोड करायला लागलेत. पेरणी झाली की सुक्याने पेरणी झाली चांगली असते, कारण त्याच्यामुळं दाणा आहे तो जरा शेकला जातो उन्हामुळे आणि नंतर मग सर्व होतं. मम्मी बघा पुढे निघाली होती माझ्या, हळूहळू चालते. आता जमत नाही एवढं फास्ट, पण शेतावर नक्कीच येते बघा. आता थोडं गवत यायला लागलं गावी. हे बघा पूर्ण हिरवंगार थोडं गवत आलं. आणखी 15 दिवसात मस्तपैकी हिरवळ होईल इकडे. मम्मीना पप्पांनी खतायला सुरुवात पण केला नाही येऊन. पूर्ण खतायचं आहे. अगोदर पेरलंयस ना मम्मी. मिरचीचं बियाणू पेरून घेतला मध्ये आणि खतायला सुरुवात केला ना. हे बघा गावाकडचा वापाडा आमचा, मला छोटासा. कोकणातला शेतकरी कधी हार मानत नाही. डोंगर उतारावर असलं तरीही कशी घरच्या पुरतं तरी शेती करणार अगदी कोणत्याही प्रकारे. मिरच्याचा मळा आहे ना. काय काय पेरायचं आहे आपल्याला? मिरची, भाजी, दोडका हे सगळं पेरणार ना. वांगी, दोडका, मुळा. पप्पा खातात एकदम उडीत न्यायचं वरच्यावर. पहिलं खतलेलं आहे. पहिलं खतलेलं आहे ना. पहिला रोपटा खतलेला आहे. सर्व मम्मी मी खातो. भात कधी पेराल मग आता? हा पाऊस कधी येईल नाही, म्हणजे असं काय ते खतून पेरायची. आता काय भुसभुस असं व्हायचं वापरला ना. किती झाडे आहेत आपल्या आता? 4च ना. आता खरं म्हणजे खतूनच पेरायला पाहिजे. मशीनने खूप माती पण येतील काय दाढी येतील.
येतील त्या येतील केलेलं याचं काही पेरायला नको. मित्रांनो हे खतून झालंय. मला खतून झालंय. मला खतून झालाय आमचा. आता नाचणीचा रोपटा टाकायचा ना. नाचणी आहे की वरी? नाचणी वरीचा रोपटा. तेव्हा मशागत करून घेतला नाही, भाजावळ बोलतो आम्ही त्याच्याकडं. पप्पा पान खातात. ज्वारी सारखी वरी त्याला म्हणतात. वरी असते ना, वरी आपली गावठी. गावठी वरी. पाहू शकतो म्हणून बघा पप्पांच्या पानाची पिशवी कशी करून यायची. आम्ही वरी पेरायला जाते. लागत नाही, उभ्याने फक्त टाकत जायची असते. दाखव जरा हातात घेऊन वरी कशी असते ती. हे बघा वरी, वरी बोलतात. आणि मम्मी पेरून घेते आता. मम्मी पेरणी करून घेते. मी बोललो पेरू तर बोलते तुम्हाला मला कळणार नाही, कारण का तो अंदाज असतो. जास्त घट पण चालत नाही, त्याच्यामुळे जीव लागत नाही. होय ना मम्मी? जीव लागत नाही तेव्हा. पण या पावसाला काय आलं? अरे बाबा जा रे, थोडी तरी कामं करू दे. मित्रांनो गावी आल्यापासून काहीच घरचं काम झालं नाही. फक्त इकडं तिकडं फिरतोय ना, घरी बसून असतो. त्यामुळे शेतीच्या कामाचा खोळंबा झाला आता सध्या. चला पप्पांना खतायला सुरुवात केला नाही, पप्पांना आणि मम्मीनी. मी पण खतायला जातो. हे बघा खतून घेऊया. हे सारखं वगैरे नाही करायचं ना. याचीच ठेवायची, याला सारखं करायचं जरुरीच नाही. मित्रांनो पावसाचं वातावरण आहे तरी घाम यायला लागलाय. कष्ट झाले ते बघा. ह्या साईडचे खतून झालं पूर्ण. आणि आता नाचणीचा रोपटा करून घरी जायचंय ना. मग मी नाचणी पेरायला घेते. त्याच्यात पण वरी टाकते. दाखव नाचणी. बघा नाचणी. तुला यायला सांगितलेलं होतं, भाकरी घेऊन आली ना. चल चल खतायला लागतो, पण थांबू नको, पाऊस येतोय पटापट. पाणी पण घेऊन आले. मित्रांनो पाऊस यायला लागला हो, खतायला पाहिजे. चल जरा खतायला लाग, जरा लाग ना. अगं तू नाही नाही इथे येऊन परत आली. आणलेस ना, खाऊ जेवढे आणलेस तेवढे थोडी थोडी खाऊ. बघ बघ तुला दाखवतो, असं तुला शिकवतोय मी. बघ असं बघतं एवढं. बघ वरूनच काल खतीत होतीस ना तसंच. काल तू एकदम असं असं खतीत होतीस ना, एवढंच. तर वरचं बोचून पण न्यायचं आहे फक्त. नाही जड कसलं. असं मी आले आणि खतायला लागले. घरी भाकरी भाजून आली. घरी नाही आमची, वरती बघ. पाऊस लागायला सुरुवात झाली. मित्रांनो खूप भूक लागले आणि पाऊस पण येऊन आलाय. पण आता नाही खातल्या जात नाही आमच्या. चला चला खाऊ, चला भाकरी. पप्पा नो चला.
काय आहेस मी चवली कांदा वगैरे आणलाय कांदा आणायचा शेतावर कांदा ना भाकर खायला मजा येते तर अजून पण झालंय तर हे माणसं आहेत म्हणून अळूवडी आज आहे आणि कसली असली चवळीची भाजी ना या शेतावर न्याहारी करायला मित्रांनो आता होत आलंय खतून पण खूप दम लागलाय चला थोडकंच राहिलंय आज खरी मेहनत घेतली आम्ही झाला आपला खतून पूर्ण रोपटा 2-3 रोपटं खतलेले सकाळपासून पाणी दे मम्मी आणि आता अळी घालायला जायचंय ना मम्मी अळी घालायची आणि घरी जायचं गेल्या वर्षीचे भेंडी ना मम्मी मम्मी साठवून ठेवलं होतं बियासाठी सुकून ठेवायला लागतात हे बघा गावठी भेंडी आहेत आपले गेल्या वर्षीचे अळी घालायची आता घरात नाही ना भेंड फोडीत घरी फोडल्यावर काय होतं घराच्या आड्या एवढं जातात ओके मम्मीचं म्हणणं आहे घरी भेंडे फोडल्यावर घराच्या आड्या एवढे होतात खूप उंच होतात है ना कसल्या बिया आहेत कारल्याच्या बिया पहिल्यांदा घालते ना बघूया अस्मीच्या हातानं कशा येत आहेत त्या बस हा 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 मग टाकते हां मोठे मी त्या साईडला लावते अस्मी त्या तिकडे लावते बारके मी इथं बघूया कोणाच्या हातानं चांगलं काय येतं ते हे काय काय टाकतेस भेंडी पण आहे ना भेंडी अशीच पोरून घेते आता मोठे मी काय लावते ते बघूया मोठे मी काय लावते तू बावची लावते दाखव बावचीचं बी बघा सगळं प्रत्येक जण वेगवेगळं घालतोय बघूया आता काय काय येतं इथे तवशी पण आहे ना चिबूड पण आहे ना देवाला सांग चांगल्या लागू देत म्हणून समजलं आणि येऊ देत तुझ्या हाताने किती लागतात त्या आज इतक्या दिवसानंतर पावसाने विश्रांती घेतला नाही थोडं गरम व्हायला लागलंय ऊन पडेल अशी आशा आहे चला सर मित्रांनो चला आपली पेरणी वगैरे झाली पप्पा पण निघालेत अळी घालून झालेत सर्व आणि आता घरी चाललो आहे तर बघूया केलेली मेहनत किती फळाला येईल ती निसर्ग आपल्याला किती साथ देतो त्याच्यावर अवलंबून आहे अजून भाताची पेरणी बाकी आहे पण भाताची पेरणी करायची की नाही हा प्रश्न पडला आहे अजून कारण पाऊस जात नाही आहे असं झालं आहे मित्रांनो आज थोडे कष्ट घेतलेत गावाकडचे गावाला येऊन थोडी मम्मीसोबत पप्पांसोबत काम केल्याने आईवडिलांनाही मदत होते आणखी जाऊन काम नाही केलं तरी पण चालतं पण थोडी हेल्प केलं की त्यांना बरं वाटतं त्यांना नवी उमेद येते आणि ते काम करतात म्हणूनसाठी आज आलो होतो तर अस्मिनही केला ना थोडी मेहनत बरं वाटलं ना दररोज मुंबईचं जीवन कसं असतं इकडे तिकडे धावपळ पण गावाला आपलं शांत निवांत जीवन असतं आणि मस्तपैकी झालं आज काम तर आजचा व्हिडिओ हा संपवतो ना अस्मी चला आजचा व्हिडिओ संपवूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद